मान्सून तळ कोकणात दाखल झाला असतानाच रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत। अलिबाग उरण परिसरात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची संततधार सुरू आहे। महाड, पोलादपूर, माणगाव, रोहा परिसरात रविवारी संध्याकाळपासूनच सुरू झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र पाणी झाले। रोहा शहरातील दमखाडी भागात मुख्य रस्त्यावर पाणी साचले। ग्रामीण भागात छोटे नाले ओसंडून वाहत आहेत। या पावसाने जनजीवन पुरते विस्कळीत झाले। किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक आहे। 12 तासात श्रीवर्धन मध्ये 136 तर मुरुड मध्ये 140 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्ट्यावर कालपासून जी पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने रायगड सहित कोकणात, रत्नागिरीमध्ये, गोव्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। त्याच्यामुळे बरंचसं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। खरं तर मान्सून पूर्वी जी काही आपत्ती व्यवस्थापनाची तयारी असते, ती तयारी देखील शासकीय स्तरावर झालेली नसताना अचानकपणे ही परिस्थिती उद्भवल्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवर नागरिकांना 2 दिवस अतिशय अडचणीच्या परिस्थितींचा सामना करावा लागतो। माझी सर्व अलिबागच्या सन्माननीय नागरिकांना आणि संपूर्ण रायगडमधील कोकण किनारपट्टीवर असणाऱ्या नागरिकांना नम्र विनंती आहे की गरजेचं नसेल तर घराबाहेर पडू नका। अशीच काही आपत्ती किंवा परिस्थिती उद्भवली तर निश्चितपणे सरकारी कार्यालयांशी संपर्क करा, स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क करा आणि आपण आपलं जीवनमान आहे ते कुठेही धोका पोहोचेल अशा प्रकारे कोणीही कुठलीही कृती करू नका आणि सगळ्यांनी सुरक्षित राहा असं मी आपणास आवाहन करते। शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।